मागच्या भागात आपण पाहिलं की आता त्या तिघांनाही निशांतगडाने आपल्या रहस्यमय अस्तित्वाची जाणीव करून द्यायला सुरुवात केली होती. जसं जसं ते पुढे सरकत होते तसं तसं त्यांच्या भोवती अघटित आणि भयानक घटना घडू लागल्या. प्रत्येक पावलागणिक गडाचं गूढ आणखी गडद होत होतं. निशांतने जे अनुभवलं तो अनुभव इतका भयावह होता की त्याने सर्वांचं हृदय गोठून गेलं. तरीही भीतीवर मात करत त्यांनी प्रवास थांबवण्याऐवजी अधिक निर्धाराने पुढे जाण्याचा निर्णय घेतला. मात्र एका गूढ आणि खोल नदीच्या काठाशी पोचताच त्यांनी पुढील संकटांच्या सावल्या आपल्या दिशेने सरकत असल्याची चाहूल घेतली. आता पुढे आपण काहीतरी मोठं उघड करणार आहोत, शिवेंद्रने गंभीर आवाजात म्हटलं. पण त्यासाठी आपल्याला या वादळाचा सामना करावा लागेल. ते तिघही सावधपणे त्या गडाच्या दरवाजाकडे वळले आणि जणू त्या अनामिक संकटाशी लढायला तयार झाले. ते सावधपणे दरवाजाच्या दिशेने पाऊल टाकत होते, पण वारा आता खूपच जोरात वाहू लागला होता. विजेचा कडकडाट आणि धुसर अंधार त्यांना अधिकच दिशाहीन करत होता. काहीतरी भयावह घडणार आहे असं त्यांना जाणवत होतं. निशांत म्हणाला, आपल्याला काहीतरी संकेत मिळणं आवश्यक आहे. आपण हा दरवाजा कसा उघडू शकतो? शिवेंद्र विचार करत म्हणाला, त्या यंत्रणेला उघडण्यासाठी जल आणि अग्नीचा संबंध आवश्यक आहे. त्यांनी त्या दगडावर असलेल्या लहान यंत्रणा तपासल्या आणि त्यातल्या काही कोरलेल्या चिन्हांवर त्यांचं लक्ष गेलं. अचानक एके ठिकाणी एक चकचकीत प्रकाश दिसला. चंद्रप्रकाश आणि विजेच्या कडकडाटात तो एक आकार घेत होता. शिवेंद्रने तो प्रकाश पाहिला आणि त्याच्या चेहऱ्यावर एक हलकं हसू झळकलं. आहे, त्याने एकदम ठामपणे म्हटलं. हेच ते संकेत होते. यंत्रणा उघडण्यासाठी चंद्रप्रकाश आणि विजेच्या कडकडाटांचा संगम आवश्यक होता. शिवेंद्र पुढे म्हणाला, ही यंत्रणा चंद्राच्या प्रकाशात आणि वाऱ्याच्या वेगात सक्रिय होते. त्यामुळे गडाचा दरवाजा उघडला जाईल. ते तिघही आता उत्सुकतेने त्या दगडावर असलेल्या यंत्रणेकडे पाहत होते. काही क्षणातच तो चकचकीत प्रकाश त्या दगडावर असलेल्या चिन्हांवर पडला आणि हलकासा आवाज झाला. त्या तिघांनी बघितलं तर तिथे एक गुप्त दरवाजा उघडला गेला. त्यातून खाली जाणारा एक अरुंद मार्ग होता. तो मार्ग एका मोठ्या गुहेत पोचत होता. ते तिघही आता त्या अज्ञात मार्गावर धाडसाने प्रवेश करत होते. गुहेत प्रवेश केल्यावर वातावरण पुन्हा शांत झालं, पण ती शांतता जीवघेणी वाटत होती. आजूबाजूंच्या भिंतीवर कोरलेल्या प्राचीन चिन्हावर शिवेंद्रचं लक्ष गेलं. त्या चिन्हांमध्ये चंद्र, तारे आणि काही अज्ञात प्रतीकं होती. जणू त्या जागेचा एखाद्या प्राचीन विधीशी संबंध असावा. या भिंतीवरची चिन्ह पहा, शिवेंद्र दबक्या आवाजात म्हणाला. या कुठल्याशा प्राचीन संस्कृतीच्या खुणा आहेत. अचानक कुणाच्या तरी पावलांचा आवाज येऊ लागला. जणू त्यांच्याशिवाय तिथे आणखी कोणीतरी होतं. तिघांनी मागे वळून पाहिलं, पण त्यांना कोणी दिसलं नाही. तोच एका कोपऱ्यातून हवेचा झोत आला आणि गुहेच्या एका भिंतीवरचं कोरलेलं चंद्रचिन्ह चमकू लागलं. त्या चंद्रचिन्हाच्या तेजाने सगळं वातावरण भारलेलं होतं. शिवेंद्र, निशांत आणि प्रिया त्या चमकणाऱ्या चिन्हाकडे विस्मित नजरेने पाहत होते. तेवढ्यात निशांतने हळूच त्या चिन्हाला हात लावला आणि भिंतीवरची सगळी चिन्ह उजळून निघाली. गुहेचा अंतर्भाग हलू लागला आणि भिंतीच्या मधोमध एक मोठा दरवाजा उघडू लागला. हे पहा, प्रिया आश्चर्याने ओरडली. त्या दरवाजामागे एक भव्य दालन होतं, ज्याच्या मध्यभागी प्राचीन खजिन्याचा ढीग होता. सोन्याची नाणी, रत्नजडित दागिने आणि दुर्मिळ शस्त्रास्त्र, जणू एखाद्या राजघराण्याचा संपूर्ण खजिना तिथे साठवून ठेवला होता. पण त्या खजिन्याच्या मागे एका मोठ्या दगडी सिंहासनावर एक राजाची मूर्ती बसवलेली होती.
पण ती मूर्ती जिवंत वाटत होती. त्या मूर्तीसमोर मध्यभागी विहिरीसारखं एक मोठं कुंड होतं. तिघांनी त्यात डोकावून पाहिलं, पण आतलं दृश्य पाहून त्यांच्या मनात भीती दाटून आली. कुंडाच्या आत मानवी सापळ्यांचा ढीग होता, जणू मृत्यूचं भयानक प्रतिबिंब. त्या दृश्याने त्यांच्या अंगावर सरसरून काटा आला आणि हृदयात भीतीचं सावट पसरलं. ते दृश्य पाहून त्यांनी तिथून नजर हटवली आणि काही क्षण शांत राहिले. नंतर धीर एकवटून ते तिघही खजिन्याच्या इतर भागांची पाहणी करू लागले. त्या तिघांनी खजिना बाहेर नेण्यासाठी प्रयत्न चालू केले, पण अचानक ती गुहा कसल्याशा धुराने पूर्णपणे भरून गेली. त्या धुराचा उग्र वास हवेत पसरताच शिवेंद्र, निशांत आणि प्रिया या तिघांची शुद्ध हळूहळू हरपत गेली आणि ते तिघही बेशुद्ध पडले. थोड्या वेळाने प्रिया शुद्धीवर आली. ती थोडी अजूनही भ्रमातच होती, पण जेव्हा तिने डोळे उघडले तेव्हा तिच्या काळजाचा ठोका चुकला. त्या राजाची मूर्ती तिच्या अगदी जवळ होती आणि त्या मूर्तीचे लाल भडक डोळे प्रियाकडे रोखलेले होते. ती भीतीने जोरात किंचाळली आणि तिच्या आवाजाने निशांत आणि शिवेंद्रला देखील जाग आली. प्रिया थरथरत होती. भीतीने तिचा श्वास जोरजोरात चालू होता. गुहेतला धूर हळूहळू नाहीसा झाला आणि सगळं पुन्हा जसं होतं तसंच दिसायला लागलं. मात्र त्या मूर्तीचे डोळे अधिकच लालसर आणि धोकादायक वाटत होते, जणू ती असह्य रागात आणि अप्रसन्नतेने त्यांच्याकडे पाहत होती. प्रियासोबत जे काही घडलं ते वास्तव होतं की भास हे तिला समजेनासं झालं. शिवेंद्रने त्या मूर्तीचं निरीक्षण केलं. तिच्या हातात एक जुनाट शिला होती, ज्यावर कोरीव लिपीने काहीतरी कोरलेलं होतं. शिवेंद्रने ती शिला वाचायला घेतली आणि त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळीच भावना उमटली. ही शिला फक्त खजिन्याची गोष्ट सांगत नाही, शिवेंद्र गंभीर स्वरात म्हणाला. यात निशाणगडाच्या विनाशाची गोष्ट आहे. या खजिन्यामुळे 2 शतकांपूर्वी इथल्या लोकांमध्ये युद्ध झालं आणि हा गड त्या लालसेत नष्ट झाला. हा खजिना म्हणजे केवळ संपत्ती नाहीये, तर एक शाप आहे. शिवेंद्रने पुढे वाचलं. जो कोणी हा खजिना बाहेर नेण्याचा प्रयत्न करेल त्याला विनाशाला सामोरं जावं लागेल. प्रिया आणि निशांत हे ऐकून सुन्न झाले. ते त्या गुहेत थोडा वेळ विचार करत उभे राहिले. अखेर शिवेंद्रने तो दरवाजा परत बंद करायचं ठरवलं. हा खजिना आहे तिथेच राहू द्या. तो बाहेर काढणं म्हणजे विनाशाला आमंत्रण देण्यासारखं आहे, तो शांत पण ठाम आवाजात म्हणाला. ते तिघही तिथून निघण्यासाठी मार्ग शोधत होते, पण अचानक एक अदृश्य शक्ती निशांतला खेचत आत घेऊन गेली. निशांतला कोणीतरी जमिनीवरून फरफटत नेत होतं आणि त्याच्या शरीरावर परत नवीन जखमा दिसू लागल्या. निशांत भीतीने ओरडत होता. हे दृश्य पाहून शिवेंद्र आणि प्रिया जागच्या जागी भीतीने गोठून गेले. त्या क्षणी त्या गडाचे रहस्यमय रक्षक पुन्हा समोर प्रगट झाले. त्यांनी त्या कुंडाभोवती एक गोलाकार रचनेत एक विधी सुरू केला. त्यांच्या 2 साथीदारांनी निशांतला फरफटत कुंडाजवळ आणलं. निशांत संपूर्णपणे ताकद लावून त्यांच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याचं काहीच चाललं नाही. प्रिया आणि शिवेंद्रने देखील निशांतला वाचवण्यासाठी धाडसाने पुढे जाण्याचा प्रयत्न केला, पण त्या शक्तींनी त्यांना हवेत उडवून लावलं आणि ते दोघंही दूर भिंतीवर जाऊन आदळले. दोघांनाही भिंतीवर आपटल्यामुळे जबर मार बसला. तरी सुद्धा निशांतला वाचवण्यासाठी ते दोघं आटोकाट प्रयत्न करत होते. दरम्यान रक्षकांनी मंत्रोच्चार करत निशांतला उंचावरून त्या कुंडात फेकून दिलं. निशांतच्या वेदनादायी किंकाळीने गुहेतल्या प्रत्येक कोपऱ्यातून प्रतिध्वनी उमटला. कुंडातून अचानक एक प्रचंड आगीचा भडका उडाला आणि त्या विधीचा शेवट करत त्या रक्षकांनी एकामागोमाग एक कुंडात उड्या मारायला सुरुवात केली. शेवटची उडी मारण्याआधी त्या रक्षकांचा मुख्य शिवेंद्रकडे वळला आणि एक भयानक हास्य करत त्याने स्वतःला कुंडामध्ये झोपून दिलं. हे भयावह दृश्य पाहून प्रिया भीतीने बेशुद्ध पडली. या सर्व विधींमुळे गुहा हादरू लागली, जणू तिथे भूकंप सुरू झाला.
दगड कोसळू लागले आणि शिवेंद्रने प्रसंगावधान राखत प्रियाला उचललं आणि तिथून बाहेर घेऊन गेला. बाहेर आल्यानंतर सगळं अचानक शांत झालं. गडाकडे पाहिल्यावर तो तसाच दिमाखात उभा होता, जणू काही घडलंच नाही. शिवेंद्रला आता परतीचा मार्ग स्पष्ट दिसत होता. शिवेंद्रने प्रियाला शुद्धीवर आणण्याचा पूर्ण प्रयत्न केला, पण ती जागी झाली नाही. गावात पोचल्यावर वैद्यांनी तिच्यावर उपचार केले. काही वेळाने प्रिया शुद्धीवर आली, पण ती असंबद्ध बडबडत होती. ती सतत निशांत, रक्षक, मूर्ती असे शब्द बडबडत होती. काही वेळाने प्रिया थोडी सावरल्यावर त्यांनी शहराच्या दिशेने कूच केलं. दिवसेंदिवस प्रियाची अवस्था बिकट होत चालली होती. 1-2 वेळा तर तिने स्वतःच्या घराच्या बाल्कनीतून खाली उडी मारण्याचा सुद्धा प्रयत्न केला. तिला सतत झटके येऊ लागले. ती निशांत, रक्षक, मूर्ती हे शब्द बडबडत होती आणि अखेरीस तिच्या सुरक्षितेसाठीच शिवेंद्रने तिला मनोरुग्णालयात दाखल केलं. सुरुवातीला थोड्या सुधारणा दिसल्या असल्या तरी एक दिवस तिने रुग्णालयाच्या गच्चीवरून उडी मारून आपलं आयुष्य संपवलं. या हृदयद्रावक घटनेमुळे शिवेंद्र कधीही स्वतःला माफ करू शकला नाही. शिवेंद्रच्या मनात त्याच्या हरवलेल्या 2 मित्रांचा विचार आला. अजय आणि राघव यांच्या अचानक गायब होण्यामागे थोडीशी का होईना शिवेंद्रचीही चूक होती. आणि आता निशांत आणि प्रिया या दोघांचाही हकनाक बळी गेला होता. त्याला सतत त्या वृद्ध माणसाचे शब्द आठवत होते. त्या गडावर पोचणाऱ्यांना काहीतरी गमवावं लागतं. शिवेंद्रच्या मनात पश्चात्तापाची आग धगधगत होती आणि तो स्वतःला कधीच माफ करू शकत नव्हता. निशानगड अजूनही आपल्या जागेवर तसाच गूढ आणि अबोल उभा होता. निशानगडाचं रहस्य आणि शाप अद्यापही पूर्णपणे उलगडलं नव्हतं. जणू तो गड अजून काही सांगायचं बाकी होता. शिवेंद्र आता पहिल्यासारखा राहिला नव्हता. त्याने इतिहास संशोधन सोडून दिलं आणि प्रिया निशांच्या मृत्यूसाठी स्वतःला जबाबदार मानत तो आपलं आयुष्य जगू लागला. एके रात्री भयान शांततेत त्याच्या दरवाजावर आवाज आला. घड्याळात रात्रीचे 2 वाजले होते. सावधगिरीने त्याने दरवाजा उघडला, पण समोर कोणीच नव्हतं. दरवाजाजवळ एक लिफाफा पडलेला त्याला दिसला. लिफाफा उघडून मजकूर वाचताच त्याच्या कपाळावर घाम फुटला. त्यात लिहिलं होतं, अजून किती लोक तुझ्यामुळे मरतील आणि त्यांच्यामुळे तू किती वेळा वाचशील. या वेळेसही वाचलास, पण पुढच्या वेळी तुला वाचवायला कोणीच असणार नाही. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि ही कथा आवडली असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि अशाच विविध कथा ऐकण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.